काय आजची आमची निष्ठा हो? त्या कालचा इतिहास पाहिलं, त्या कालचा पराक्रम पाहिलं, त्या कालचं शौर्य पाहिलं, अंगावर काटा येतो, डोळ्यामध्ये पाणी येतं. पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही राहतो, त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जगतो. मग काय आहे आमची निष्ठा? खरं तर आमची निष्ठा कमी आहे, निष्ठा झाली जास्त हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळ्यांचं समर्पण आठवताना अंगावर काटा येतो, अंगावर काठा. पण आमची मावळे एकनिष्ठ नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आज तुम्हा आम्हाला प्रेरणा देतो. जर छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं नाव जरी कुठं ऐकलं तर अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणी येतं. कारण इतका धगधगता इतिहास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलाय. पहा ना, 7 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि जेव्हा त्या राजाला सिंहासनावर जाण्याची वेळ आली तेव्हा राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहून महासाहेबांनी सहज शिवराजाकडे पाहिलं तर शिवराजांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. सहज शिवराजांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, डोळ्यातले अश्रू गालावर येत आहेत. आणि महासाहेबांनी शिवराजाकडे पाहिलं आणि शिवराजांना म्हणतात, शिवबा, आज तुम्ही 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावर बसणार आहात, आज तुम्ही राजे होणार आहात, आज अखंड हिंदुस्थानचे तुम्ही छत्रपती होणार आहात. पण शिवबा, का लढता हो तुम्ही, का लढता? तेव्हा महासाहेबाचे उद्गार ऐकल्यानंतर शिवराजांनी बोलायला लागले, महासाहेब, आज आम्ही 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावर बसणार आहोत महासाहेब, आज आम्ही छत्रपती होणार आहोत महासाहेब. पण महासाहेब, आम्हाला छत्रपती होण्यासाठी ज्या ज्या मावळ्यानं समर्पण केलं, ज्या महामानवानं, ज्या मावळ्यानं स्वतःच्या आयुष्याचं रणांगण केलं, आज महासाहेब ती माणसं नाही, ती मावळे नाही. आज 32 मनाचं सोनेरी सिंहासन सजलंय आणि आम्ही छत्रपती होणार आहोत. पण महासाहेब, आम्ही छत्रपती झालेलं पाहिलं आमचा तानाजी नाही, आमचा बाजी नाही. आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं, असं म्हणून कोंडाण्यावर गेलेला तानाजी पुन्हा परत आला नाही. राजे, तुम्ही विशाळगडावर जा, तोपर्यंत मी इथं या मुघलांशी लढेल म्हणून पावनखिंडीमध्ये स्वतःच्या आयुष्याचं बलिदान देणारा बाजीप्रभू दिसत नाही, शिवा काशी दिसत नाही. पुंदरच्या तहामध्ये जेव्हा राजे अडकले तेव्हा स्वतःच्या आयुष्याचं बलिदान देणारा शिवा काशीत दिसत नव्हता. महासाहेबांनी विचारलं शिवराजांना, शिवराजे, आज मावळे नाहीत, पण जगाच्या पाठीवरचे असे एकमेव राजे आहात तुम्ही की राजे मावळ्यांची आठवण करून लढताय. आणि शिवराजांना म्हणताय, शिवराजे, पहा ना, आज 32 मनाचं सोनेरी सिंहासन घडलंय, तयार झालंय, उभं राहिलंय आणि तुम्हाला सिंहासनावर बसायचं आहे. पण तेव्हा शिवाजीराजे महासाहेबांना म्हणतायत, महासाहेब, हे 32 मनाचं सोनेरी सिंहासन दिसतंय ना महासाहेब, त्या जमाला तिला इतकं वाटतंय महासाहेब, तिला इतकं वाटतंय महासाहेब, हे स्वराज्य निर्माण झाले ना महासाहेब, हे 18 पगड जातीच्या बाला बलुतेदारांच्या मावळ्यांनी उभा केले. आणि स्वराज्य उभा करण्यासाठी कित्येक मावळ्यांनी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलंय, समर्पण दिलंय. आऊसाहेब, त्या मावळ्याला विसरून चालणार नाही. आणि आज हे माझं छत्रपती झालेलं पाहिला, मी छत्रपती झालेलं पाहिला. आज आमचा तानाजी हवा होता, आज आमचा बाजी हवा होता, आज आमचा यसाजी हवा होता. इतकं प्रेम करणारा राजा जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज आहे. हो, जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, अनेक महाराजे झाले, पण कुठले राजे कुठल्या सैनिकांना, कुठल्या मावळ्यांना जीव लावत नव्हते. पण जगाच्या पाठीवर तसा एकमेव राजा आहे, जो राजा आपल्या मावळ्यांसाठी जगत होता, मावळ्यांसाठी लढत होता. जगाच्या पाठीवर असे काही महाराज इतिहास घडले की राजा काय करायचा, मावळ्यांना वाटायला लावायचा मोहिमेवरती आणि स्वतः सुरक्षित राहायचा. पण जगाच्या पाठीवर तसा एकमेव राजा आहे, मावळ्यांच्या अगोदर आपण पहिले मोहीमध्ये जाणारा, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
आणि खरं छत्रपती शिवरायांचं चरित्र अभ्यासताना, छत्रपती शिवाजी महाराज आत्मसात करताना पहा ना हो, आपल्या आईचं स्वप्न आहे, वडिलांची इच्छा आहे, आणि आईच्या स्वप्नासाठी, वडिलांच्या स्वप्नासाठी ज्या महापुरुषानं स्वतःच्या आयुष्याचं रणांगण केलं आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य स्थापन केलं ना, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि याच्या तरुणांनी शिवचरित्रामधून घ्यायचं काय आहे, तर पहिला विषय हा घेणं गरजेचं आहे. कारण जो राजा आईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करू शकतो, आज त्या राजांची मावळे तुम्ही आम्ही आहोत. मग आम्ही आमच्या आईवडिलांनी पाहिलेल्या स्वप्नासाठी आज आमच्या पोरांनी जगलं पाहिजे, जगलं पाहिजे. आमच्या पोरांनी जगलं पाहिजे. आमच्या आईनं काहीतरी स्वप्न पाहिले असतील, आमच्या वडिलांनी काहीतरी स्वप्न पाहिले असतील, आणि आजच्या तरुणांनी आईच्या स्वप्नासाठी आणि बापाच्या स्वप्नासाठी जगणं गरजेचं आहे. कारण शिवाजी राजांनी जे स्वराज्य निर्माण केले ना, ते आईसाहेबांची इच्छा होती. हे राज्य व्हावे तो स्त्रींची इच्छा होती, आणि स्त्रींच्या इच्छेसाठी स्वतःच्या आयुष्याचं समर्पण केलं ते राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. किती बोलावं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. हो, आमची हयात कमी पडेल, पण शिवरायांचा पराक्रम कधी कमी पडणार नाही. आमच्यासारखे वक्ते येतात, रोज बोलून जातात, पण छत्रपती शिवाजी महाराज हे 1-2 तासात सांगण्याचा विषय नाहीये. आखी पिढ्यानं पिढ्या खपल, पण छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगून पूर्ण होणार नाही. इतका पराक्रमी धाडसाचा इतिहास माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. इतका इतिहास माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. पहा ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी गड घेतले, किल्ले घेतले, प्रांत घेतले, प्रदेश घेतले, जगाच्या पाठीवर अनेक किल्ले घेतले. पहा ना, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जयदुर्ग, सुवर्णदुर्ग, चिमदुर्ग, नणदुर्ग, श्रीमंतदुर्ग, कामकोट, कुडायकोट, इसरकोट, जामसरे, दविडा, पुरंदर, तोरणा, खांदेरी, गुंदेरी, कृष्णगिरी, शिवनेरी, 422 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये घेतले. आणि त्या 422 किल्ल्यामधून 220 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधले, आणि 58 किल्ल्याची डाबाडोबी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. असं म्हणायचंय, ज्या काळामध्ये ज्याच्याकडे जास्त किल्ले त्याची जास्त सत्ता, त्याचं राज्य. पण छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना महत्वाचं होतं ती माणसं, महत्वाची होती ती रयत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं ना, ते रयतेसाठी होतं. पहा ना, प्रत्येकाच्या पोटाचा विचार करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. प्रत्येकाच्या सुखासाठी जगणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुम्ही आम्ही स्वाभिमानानं जगावं यासाठी स्वतःचं आयुष्य समर्पण केलं, पण तुम्हा आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवणारा राजा हा छत्रपती शिवाजी महाराज आहे. पहा ना, सर्वांच्या पोटाचा विचार करणारा राजा आहे. पहा ना, सर्वांचा पोटाच केलाय भास, सर्वांच्या पोटाचा विचार करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे.